जय जवान जय किसान मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला आपण आता हळद शिजवलेली आहे आणि आपल्याला जे खळं जे आहे त्या खळ्यामध्ये मित्रांनो ते एक वस्तू असते काट्याची गोल गोल. त्यांना काहीतरी कासमांडा म्हणतात का वेगळं तुमच्या भाषेत काही वेगळं म्हणत असतील. तर ती वस्तू मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये आता या रोडच्या कठाने गाठायची आहे. ती गोल गोल असते आणि ती काटेची असते, काटे असतात तिला मित्रांनो. तर ती वस्तू मित्रांनो आपल्या खळ्यामध्ये टाकल्याच्या नंतर म्हणजे जे म्हणतात ना आपली हळद काहीतरी करूनसन्या कोणी घेऊन जातं. तर मित्रांनो अशा प्रकारे जे पहिलं जे होतं त्याच्यापासून मित्रांनो संरक्षण म्हणून ती एक वस्तू टाकली जाते खळ्यामध्ये. तर मित्रांनो तीच वस्तू आपल्याला याच्यामध्ये आता पाहायची आहे. तर पाहू शकता मित्रांनो ती वस्तू आपल्याला गोठेल की नाही आपण पाहू. आता ह्या जागेमध्ये ती वस्तू आहे की नाही हे पाहूत मित्रांनो. ती काट्या माट्याने मित्रांनो राहते रोडच्या कटाने किंवा खडकाळ्या जमिनीमध्ये धुऱ्याला वळणाच्या काठाला उशीवर अशा प्रकारे मित्रांनो ती वस्तू राहते. तर ती वस्तू तुम्हाला मित्रांनो दाखवतो की वस्तू नेमकी मित्रांनो आहे कोणती. तर ती वस्तू टाकल्यानंतर आपल्या खळ्यामध्ये त्या खळ्याला मित्रांनो चटकी लागत नाही. तर मित्रांनो ती वस्तू तुम्हाला मी दाखवत आहे, तरी पाहिल्याच्या नंतर तुम्हाला मी मित्रांनो दाखवेल. तर मला तर सापडं नाही गेलं, बरेच 10-20 मिनटं बेजार झालो. परंतु आमचा लहान हे बंधू आहेत चर्मन म्हणतात गावामध्ये तर याला माहीत होतं त्याच्यानं दाखवलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो की ते नेमकं असतं कसं. तर पाहू शकता मित्रांनो ते अशा प्रकारे असतं. हे अशा प्रकारे मित्रांनो त्याला असतं. याला काटे असतात मित्रांनो आणि हे काट्याचं जे आहे तर यानं मित्रांनो जे आपली चटकी म्हणतात, जे आपलं खळं काय करतात काही चटकीवाले लोक जे चोरून नेतात म्हणा काहीतरी भाणं काहीतरी करतात ना, तर त्याच्यासाठी मित्रांनो हे आहे. याला खूप काटे असतात. तर हे मित्रांनो अशा प्रकारचं जे आहे हे मित्रांनो आपल्या खड्यात टाकायचं. याच्यानं मित्रांनो चटकीचं जे आहे ते चटकी मटकी मित्रांनो काय आहे ती दूर पळून जाते म्हणून. पाहू शकता कशा प्रकारे असतात. त्याला काटे असतात, असं गोल असतं आणि त्याला मित्रांनो काटे असतात. तर पाहू शकता खूप आहे तसं. आता ह्या रोडच्या कठाने आता याचे ठिगे जास्त जास्त खडकामध्ये राहतं मित्रांनो. तर अशा प्रकारे तुमचं जर खळे असेल का असं ज्वारीच्या हरभऱ्याचं काशा जर अशा प्रकारे मित्रांनो टाकून त्याला चटकीपासून वाचू शकता मित्रांनो. तर ही व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तुमच्या मित्राला. तर जय जवान जय किसान मित्रांनो.